गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात शेतकऱ्यांची बोगस बियाण्यांच्या तक्रारीला मोठी वाढ झाली होती. या अनुषंगाने आज प्रशासकीय समिती तालुकानिहाय असेल किंवा जिल्हानिहाय नेमण्यात आलेली आहे. या समितीवर उपविभागीय अधिकारी असतील किंवा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी या ठिकाणी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परीक्षण करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर जी बियाण्याची जी उगवण क्षमता कमकुवत पडलं का? काही बियाण्यांच्या कंपन्यांच्या बाबतीत तक्रार सुद्धा झाली होती आणि याबाबत थेट परीक्षण करण्याकरिता शास्त्रज्ञ असतील किंवा अधिकारी वर्ग या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर म्हणजेच मूर्तिजापूर तालुक्यात आज दाखल झालेले आहेत. विविध तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना यांनी भेट दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या असतील, पिकांविषयक काही तक्रारी असतील, ह्या जाणून घेतलेल्या आहेत. माझ्यासोबत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे आपण जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल आज आपण परीक्षण दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहात. आज आम्ही मूर्तिजापूर तहसीलमध्ये आतापर्यंत 5-6 ठिकाणी बघितलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला आढळून आलंय की बुवा आम्ही जिथे गेलो तिथे आम्हाला काही विशिष्ट कंपन्यांची बियाणं जे आहे त्याची उगवण क्षमता अतिशय कमकुवत आढळलेली आहे. आणि आम्ही बघतोय तर काही ठिकाणी शोधून बघितल्यानंतर बियाणं सडल्यासारखं तिथल्या तिथे सडल्यासारखं आम्हाला आढळलेलं आहे. त्याचसोबतच आम्ही याचा पण विचार केला आहे की बुवा पावसाचा जो भाग सोयाबीनच्या उगवण्यामध्ये जर जर चांगला पाऊस पडलेला असेल, पेरणीयोग्य पाऊस पडलेला आहे, अशाच ठिकाणी पेरणी झालेली आहे आणि नंतरही आपण पावसाचा जर थोडासा आढावा घेतला तर त्याच्यानंतर सुद्धा असा काही एकदम फार जोराचा पाऊस येऊन ते जडण्यासारखं काही वाटत नाही आहे. परंतु बियाण्याची जी उगवण क्षमता आहे तीच आम्हाला थोडीशी कमजोर वाटते. बियाण्यांची उगवण क्षमता कमजोर पडल्याचं असं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे. परंतु जे निसर्गाचा जो आहे हा याच्यात कुठलाही भाग नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. माझ्यासोबत उपविभागीय अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा प्रशासकीय पाहणी याच्याकरता उपविभागीय अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर काय सांगाल, पाहणी करता आपण या ठिकाणी दाखल झालेला आहे. आज मूर्तिजापूर तहसीलमध्ये आपण आता आपले चौथा बघा आपण ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत पाहणी केली काही विशिष्ट कंपन्यांचे वाण त्याची उगवण क्षमता फारच कमी उगवलेले नसल्याचे आहे. आणि आपण जर पाहिलं तर पेरणीयोग्य परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी पेरणी केलेली आहे. त्यामुळे आपण निसर्गाचा यावर कुठला इफेक्ट आहे न उगवण्यासाठी असं ते आपल्याला म्हणता येणार नाही. तर अशा ज्या कंपन्या आहेत की ज्यांची उगवण क्षमता कमी आहे आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, अशा कंपन्यांवर प्रशासनाच्या वतीने काय कारवाईची तरतूद असेल? नक्कीच आता आपण आपली जी काही सर्व पाहणी आहे त्याच्यामध्ये आपले सर्व अहवाल त्यावर शासनाचे रिमार्क आपण कलेक्टिव्हली जिल्हा अधीक्षक कृषी विभाग यांना एका दृष्टीने सादर करून त्यावर कारवाईची आपण नक्कीच करणार आहोत. तर आणखीन एक प्रश्न होता माझा की शेतकऱ्यांवर जी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे आज, याला सर्वस्व कारणीभूत ह्या कंपन्याच म्हणावे लागतील, परंतु त्यांची उगवण क्षमता नाही आहे. तर शेतकऱ्यांना काही दिलासा करता या कंपन्यांच्या मार्फत किंवा जे पेरणी करता लागणारं जे बियाणं आहे ते काही आपण उपलब्ध केलं करून देणार मला. सध्या तरी त्याची आपल्या कृषी विभागामार्फत काही बियाणे उपलब्ध करून देण्याची तरतूद आपण केलेली नाही. परंतु आपण जो काही आपला अहवाल आहे त्यानुसार आपण कठोर कारवाई करण्याची मागणी आहे किंवा करतो आहे. ज्या कंपन्यांकडून अशा बोगस बियाणांचं बोललं जाईल किंवा त्याची उगवण क्षमता कमकुवत पडलेली आहे, अशा कंपन्यांवर प्रशासनाच्या वतीने जो आत्ताचा शास्त्रज्ञांनी जो केलेला अहवाल आहे जो प्रशासनाला सादर केला जाईल आणि त्यानंतर अशा कंपन्यांवर कठोर कारवाई केल्या जाणार असल्याचं उपविभागीय अधिकारी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र या कंपन्यांनी जे केलेली शेतकऱ्यांसोबतची फसवणूक आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली, तो फटका मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला. घनसा हंडे. माझं 5 एकर शेत आहे आणि मी 5 बॅगा पेरल्या आहे. पण 3 बॅगा महाराष्ट्र शासनाच्या महाबीजच्या आम्हाला मिळालेल्या आहे आणि 2 बॅगा बुस्टरच्या आहे पेरलेले हुतुतू. त्या 3 बॅगा माझ्या निघाल्या आणि 2 हुतुतू बुस्टरच्या बॅगा माझ्या निघाल्या नाही. म्हणून मग माझ्या शेतातनी मूर्तिजापूरचे तायले साहेब आणि कृषी साहेब आपले शास्त्रज्ञ साहेब हे चौकशी करण्याकरता आणि सर्वे करण्याकरता आलेले आहेत. तर आता ते चौकशी करून राहिले आहेत.
पण माझं शेत ह्या 3 बॅगा निघालेल्या आहे माझ्या शासनाच्या, महाराष्ट्र शासनमध्ये मला भेटलेल्या आहे माझ्या बायकोच्या नावानं. आणि मला या 3 निघाल्या आणि 2 हुतूहुतू बुस्टरच्या नाही निघाल्या. मला एका ट्रॅक्टरनं पेरला आणि एकाच दिवशी पेरलेला आहे आणि मला न्याय द्यावा. मी आर्थिक परिस्थितीने हे झालेलो आहो. आता मी शेत पेरू नाही शकत, काहीच नाही करू शकत. मी अशोक पांडुरंग गुल्हाने, मूर्तिजापूर राहणार, सांजापूर मध्ये शेत आहे आणि शेतातनी एकाच दिवशी एका ट्रॅक्टरनं पेरलेले 2 कंपन्याचे बियाणे आहे. त्याच्यातनी बुस्टर आणि मालविका दोन्ही निघालं नाही आहे. आणि त्याच्याच बाजूनं जी माझ्या बाजूनं शेती आहे त्याच्यातनी त्या आमच्या प्रकाश भाऊनं पेरलेलं आहे. त्यांना ते दुर्वा कंपनीचं मिळालेलं आहे. ते एकदम चांगलं निघालेलं आहे. एका ट्रॅक्टरनं एकाच वेळेस पेरलेलं आहे. मग याच्यातनी कंपनीचा फरक आहे किंवा वातावरणाचा तर होऊच नाही शकत, कारण कंपनी बियाण्याचाच फरक आहे. आणि आम्ही हे महागीचं बियाणं आणलेलं आहे. आता आम्ही डबल पेरू शकत नाही त्याच्यात. आणि हे साहेब लोक सर्व आलेले आहे इथं, शास्त्रज्ञ आहेत, तायडे साहेब आहेत, सर्व आहे. यांचे धन्यवाद. हे आमच्या शेतापर्यंत आले, आम्हाला खूप समाधान आहे त्यांच्यामुळे. ते जे अहवाल देतील ते आम्हाला मान्य आहे. आणि सरकारनं आम्हाला त्यांची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. आमचं वर्ष खाली गेलेलं आहे आणि आम्ही शेतीच्याच भरोश्यावर आहे सर.